नमस्कार मंडळी. आज आपण तुळशी विवाह घरच्या घरी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कसा करायचा ते पाहणार आहोत. या दिवशी सर्वजण तुळशी विवाह करतात, त्यामुळे सर्वांनाच ब्राह्मण किंवा गुरुजी मिळणं शक्य नाही. तरीसुद्धा आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुळशीचे लग्न लावू शकतो. या दिवशी जर तुम्हाला तुळशी विवाह करायला जमत नसेल तर तुम्ही कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत शक्य होईल त्या दिवशी तुम्ही तुळशी विवाह करू शकता. तुळशीला घरातील ज्येष्ठ कन्या समजून तिचा विवाह श्रीकृष्ण किंवा शालिग्रामशी लावला जातो. या दिवशी तुळशीला छान सजवण्यात येतं. रांगोळी, दिव्यांची आरास केली जाते. उसाला तुळशीचा मामा समजतात. उसाचा मांडव हा तुळशीच्या लग्नामध्ये महत्त्वाचा आहे आणि आपल्याकडील प्रथेप्रमाणे तुळशी विवाह एकदा का संपन्न झाला की इतर विवाहाच्या मुहूर्तांना सुरुवात होते. पौर्णिमेपर्यंत तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी तुम्ही तुळशी विवाह करू शकता. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचं पुण्य प्राप्त होतं. ज्याच्या घरी लेक नसते त्यांनी तुळशीचा विवाह आपल्या अंगणात करून देवांना जावाई करायचे अशी मान्यता आहे. तसेच तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी देखील प्रसन्न होतात. आपल्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. तुळशीची कुंडी स्वच्छ करून घ्यायची आहे. तुळशीच्या आसपासची जागा पण आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. गावाकडे घरासमोरच तुळशी वृंदावन असते, तर त्या ठिकाणी अंगण सारवून छान पद्धतीने स्वच्छता करून छानशी रांगोळी काढली जाते. तसेच दिव्यांची आरास केली जाते. तुळशी वृंदावनाला रंगही दिला जातो. या दिवशी आपल्याला तुळशीला नववधूप्रमाणे सजवायचे आहे. जर शक्य असेल तर तुळशी वृंदावन तसेच आसपासचे ठिकाण आपल्याला रंगवायचे देखील आहेत आणि त्यावरती तुळशी विवाह, शुभ विवाह, राधाकृष्ण, शुभ लाभ असे लिहायचे आहे. या ठिकाणी मी हे सर्व रांगोळीने काढून घेतलेलं आहे. तुळशीला सजवून घेतल्यावर तुळशीभोवती उसाचा मांडव घालायचा. तुम्हाला शक्य असल्यास चारी बाजूनी ऊस लावून छानसा मांडव तुम्ही तयार करू शकता आणि त्याच्या आजूबाजूला दिव्याची आरास करायची आहे. तर मी अशी सगळी तयारी करून घेतली आहे. आता आपण पूजेला सुरुवात करूया. पण पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे. शरीराच्या आणि मनाच्या शुद्धतेसाठी आचमन करणं खूप गरजेचं आहे. 3 वेळा उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः आणि चौथ्या वेळेस पाणी खाली ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. ओम गोविंदाय नमः अशा प्रकारे आपलं आचमन झालेलं आहे. लग्न म्हणलं की अक्षता आल्या, तर आपण तुळशीच्या लग्नासाठी अक्षताही बनवून घ्यायच्या आहेत. तांदळामध्ये थोडं हळदी कुंकू मिक्स करून आधी अक्षता तयार करून घेऊ. अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आधी थोड्या अक्षता घेऊन दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. दिव्याची हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते हा श्लोक म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपण कलश स्थापना करून घेऊया. एका प्लेटात तांदूळ घेऊन हळदी कुंकू फूल अक्षता वाहून आपण त्यामध्येही कलश स्थापन करू शकतो. नाहीतर आपण जे आसन घेतलं आहे त्या आसनावर एक स्वास्तिक काढून त्यावर हळदी कुंकू फूल अक्षता वाहून कलशाची स्थापना करायची आहे. कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षता तसेच 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकून त्यावरती आंब्याची किंवा वेड्याची 5 पानं ठेवायची आहेत किंवा आंब्याची डहाळी देखील तुम्ही ठेवू शकता. त्यावर नारळ ठेवायचा आहे. नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा. त्यानंतर जोड विड्याच्या पानावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावर ती आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. जर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक सुपारीही गणपती म्हणून पूजू शकता. पण त्यापूर्वी आपण गणेशाला स्वच्छ स्नान घालून घ्यायचं आहे. तसेच पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः आणि पळीभर पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू फूल अक्षता वाहून त्याने देखील स्नान घालून घ्यायचे आहे. पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालून तुम्ही मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ करून कोरडी करून घेऊ शकता.
आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापना करायची आहे, तर अगदी तशाच पद्धतीने आपण बाळकृष्णाला देखील स्नान घालून घ्यायचं आहे. कृष्णाला देखील स्वच्छ पाण्याने पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे. ओम श्री कृष्णाय नमः, ओम श्री कृष्णाय नमः. या दिवशी तुळशीचे लग्न बाळकृष्ण किंवा शाळीग्रामशी लावलं जातं. त्यामुळे इथे मी बाळकृष्णाची मूर्ती घेतलेली आहे आणि बाळकृष्णाला अभिषेक करून घेतला आहे. अभिषेक केल्यावरती आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून तुळशीच्या डाव्या बाजूला पिवळ्या वस्त्रावरती थोड्या अक्षता ठेवून किंवा स्वास्तिक काढून त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करायची आहे. आपण बाळकृष्णाला स्नान घालून घेतलं आहे. आता आपण जसे तुळशीला छान सजवून घेतले आहे, अगदी त्याचप्रमाणे बाळकृष्णाला देखील जेवढे छान सजवता येईल तेवढे छान सजवायचे आहे, कारण या दिवशी त्यांचा विवाह आहे. आणि आपले प्रथम पूजनीय गणपती बाप्पा, सर्वात आधी आपल्याला गणेश पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना चंदन, हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, एक फूल अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांचं औक्षण करायचं आहे. बाप्पाला कापसाचे वस्त्र घालायचे आहेत. त्यानंतर आपण कलश पूजन करून घ्यायचं आहे. कलशाला देखील चंदन, हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहायचं आहे, औक्षण करायचं आहे. त्याच पद्धतीने श्री बाळकृष्णाची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे. बाळकृष्णाला चंदन, हळदी, कुंकू, अक्षता, शक्य असेल तर पिवळे फूल अर्पण करायचे आहे. कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपण अशाच पद्धतीने तुळशीची देखील विधिवत पूजा करून घेणार आहोत. तुळशीमध्ये सुद्धा चमचाभर शुद्ध पाणी, पंचामृत आणि पुन्हा एक पळी पाण्यामध्ये हळदी, कुंकू, फूल, अक्षता वाहून पंचामृत वाहायचं आहे आणि पुन्हा तुळशीमध्ये शुद्ध पाणी टाकायचं आहे. याप्रमाणे आपण तुळशीला अभिषेक घालू शकतो किंवा फुलाने पण तुम्ही शुद्ध पाणी पंचामृत शिंपडलं तरी पण चालेल. त्यानंतर आपण तुळशीला जे काही सौभाग्य अलंकार घेतलेले आहेत ते सर्व घालून घ्यायचे आहेत. हिरव्या बांगड्या, हे जे सर्व साहित्य आपल्याला या दिवसांमध्ये बाजारामध्ये सहज मिळून जातं. काळ्या मण्याची पोत घालून घ्यायची आहे आणि बाकीचे आवळा, चिंच, बोरे हे जे सर्व साहित्य असेल ते तुळशीच्या मुळाशी वाहून द्यायचं आहे. तुळशीला देखील कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहेत. तुम्ही जर गजरा घेतला असेल तर तो देखील घालून घ्या किंवा फुलांचा हार घेतला असेल तर आपण तुळशी मातेला घालायचा आहे. तुळशीची पण विधिवत पूजा करायची आहे. तुळशीला देखील हळदी, कुंकू, अक्षता वाहायच्या, फुले वाहायची आहेत, औक्षण करायचं आहे. तुळशीची पूजा झाल्यावर आपण तुळशीची ओटी देखील भरू शकतो. तुम्ही खणनारळाने पण ओटी भरू शकता किंवा मी इथे ब्लाऊज पीस घेऊन त्यावरती तांदूळ घेतले आहे. ओटीचे सर्व साहित्य, हळदी, कुंकू आणि एक फूल घेतलं आहे. आपण याने तुळशीची ओटी भरायची आहे. ही ओटी तुळशीच्या मुळाशी लावून तुळशीमध्ये जागा असेल तर तिथे ठेवायची आहे किंवा पुन्हा तुम्ही खाली देखील ठेवू शकता. अशा प्रकारे तुळशीची विधिवत पूजा केलेली आहे. त्यानंतर आपण तुळशीच्या लग्नासाठी आजूबाजूचे जे काही मंडळी बोलावले असतील किंवा घरातली सदस्य असतील सर्वांच्या हातावरती एक फूल आणि अक्षता द्यायच्या आहे. मंगलाष्टिका म्हणताना पांढऱ्या शुभ्र रंगाचा एक कापड घ्यायचा आहे आणि त्याच्या मधोमध कुंकवाने आपल्याला छानसं स्वास्तिक काढायचं आहे आणि हे कापड वधू आणि वर यांच्यामध्ये म्हणजेच श्रीकृष्ण आणि तुळशीमाता यांच्यामध्ये पकडायचं आहे. याला अंतरपाट म्हणतात. हा अंतरपाट लावून झाल्यावर तुम्ही 3 किंवा 5 किंवा 7 अशा मंगलाष्टिका म्हणायच्या आहेत. तुम्हाला जर येत नसतील तर तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ लावून मंगलाष्टिका पूर्ण करू शकता. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीने तुम्ही फळे देखील नैवेद्य म्हणून ठेवू शकता, मिठाई ठेवू शकता किंवा आणखी कुठला पदार्थ तुम्ही जो घरात गोडाचा पदार्थ बनवला असेल तो देखील नैवेद्य म्हणून तुम्ही ठेवू शकता. आलेल्या सर्व व्यक्तींना प्रसाद देण्यासाठी आपण काहीतरी बनवायचं आहे. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं, नैवेद्यम समर्पयामि. त्यानंतर सर्वांनी मनोभावे नमस्कार करायचा आहे. आलेल्या सर्वांना प्रसाद द्यायचा आहे. मंगलाष्टिका झाल्यावर तुम्ही जे काही वाद्य वाजवण्यासाठी घेतली होती ती वाद्य आपण वाजवायची आहेत. लगेचच मंगलाष्टिका संपल्यावर, अक्षता पडल्यावर किंवा मग फटाके फोडायचे आहेत आणि सर्वात शेवटी आपल्याला आधी गणपती बाप्पांची आरती, नंतर तुळशी मातेची आरती करायची आहे. तुळशीची आरती मोबाईलवर, यूट्यूबवर तुम्हाला सहज मिळून जाईल. तर अशा प्रकारे हा विवाह सोहळा येथे संपन्न होतो. या प्रकारे तुळशीचा विवाह भगवान विष्णूंच्या रूपात शालिग्रामशी किंवा श्रीकृष्णाशी लावण्यात येतो. तरी या प्रकारे यावर्षी तुम्ही पण तुमच्या तुळशीचा विवाह थाटामाटात साजरा करू शकता.
तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.